गेल्या बुधवारी आपण 17वा श्लोक आणि त्याच्या खालच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण घेतल्या. त्या श्लोकावर आधारित असलेल्या श्लोक संपूर्ण काही घेतला नाही मी, फक्त त्या श्लोकामध्ये अतिशय महत्त्वाचे 2 शब्द आहेत आणि त्यांचा मी बरंच त्यांचं स्पष्टीकरण केलं. मला वाटतं जवळजवळ आपला सगळा वेळ गेल्या वेळचा त्यामध्येच गेला होता. तर ते जे 2 शब्द आहेत ते कधीही विसरू नका की ज्ञानी भक्त कसा असतो हे सांगताना ज्ञानी भक्ताची अतिशय महत्त्वाची 2 वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली आहेत. आणि ते म्हणजे एक म्हणजे नित्ययुक्त आणि दुसरं म्हणजे एकभक्ती. एकभक्ती म्हणजे काय हे आपण गेल्या वेळेला पाहिलं आहे. आता पुन्हा मी त्यामध्ये वेळ घालवत नाही. आणि असा जो तो ज्ञानी, ते पुढचा श्लोकाचा पुढचा भाग काय मी घेतला नव्हता, पण आता थोडासा अर्थ सांगते की असा जो ज्ञानी असतो की जो नित्ययुक्त असतो, म्हणजे कुठल्याही कारणासाठी तो माझी भक्ती करत नाही, हे त्याला नित्ययुक्त म्हणतात. आणि एकभक्ती तो आहे म्हणजे फक्त माझीच भक्ती करतो. ह्याचं कारणही तेच आहे की त्याला म्हणजे काही कारण नाही आहे ना की ह्या कारणासाठी हा देव, त्या कारणासाठी ही देवी, हे जे सामान्य लोकांमध्ये दिसतं ते त्याच्या बाबतीत नसतंच. तो मुळी एकभक्ती म्हणजे तो फक्त तो जो आद्या आहे. आणि कोणाची भक्ती? आद्या, जे आपण रोज प्रार्थनेमध्ये म्हणतो की ओम नमो जे आद्या, असं जे आपण म्हणतो तो आद्या जो आहे तो म्हणजे सर्वश्रेष्ठ ॲब्सोल्यूट पॉवर ज्याला म्हणतात की सर्वश्रेष्ठ पॉवर. मग त्याला तुम्ही कुठल्याही नावाने, तुम्ही त्याला ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, त्याला अल्लाह म्हणा, त्याला गॉड म्हणा, नाव कुठलंही द्या तुम्ही, पण ती एक अशी काही शक्ती आहे, असं काही एक तत्त्व आहे की ते आद्य तत्त्व जे आहे त्याची भक्ती तो करतो. आणि त्यामुळे नेहमी ह्या गीतेमध्ये अनेक वेळेला असं आलेलं आहे. आणि अगदी शेवटी 18व्या अध्यायामध्ये तर आपण पाहणारच आहोत की मामेकम शरणं व्रज, म्हणजे तू फक्त मला शरण ये असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग मी तुला सर्व पापातून मुक्त करतो. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी असं म्हटलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये. तू फक्त मला शरण ये असं म्हटलं आहे. त्याचा चुकीचा अर्थ घ्यायचा नाही की तू फक्त माझी भक्ती कर, तू माझा मन हो, तू माझ्या मनासारखं तू, म्हणजे माझं मन आणि तुझं मन हे वेगळं राहता कामा नये, ते एकच होऊ दे. हे जे सगळं त्या 18व्या अध्यायामध्ये जे कोणी पाँडिचेरीला आले होते त्यांनी हे ऐकलं आहे. तर त्यामुळे पण जे नव्हते आले त्यांच्यासाठी मी हे सांगते की ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये असे उल्लेख आहेत की तू फक्त माझी भक्ती कर, किंवा तू ह्याच्या आधी पण मदभाव वगैरे हे असे शब्द ह्याच्या आधी पण येऊन गेलेले आहेत. हे जे आहे ते मद किंवा मी असं जिथे कुठे ह्या ठिकाणी श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, भगवंतानी म्हटलेलं आहे, ती जी परमशक्ती आहे, तो जो परमात्मा आहे, एकमेव आद्या ज्याला म्हटलेला आहे तो. मग तो कुठलंही नाव त्याचं तुम्ही ठेवा, कारण ब्रह्म आहे तरी काय त्यांनी त्यात घेतलेलं नाव आहे का? आपणच ठेवलेली नावं आहेत ही. तर तसं तुम्ही कुठल्याही नावाने त्याचा उल्लेख करा, पण ती शक्ती आहे आणि त्या शक्तीला तो शरण जातो. असा म्हणजे त्यामुळे काही वेळेला ही जी टीका केली जाते की गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, म्हणजे सगळे धर्म, तुझा धर्म तू विसर आणि फक्त मला शरण आहे, ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. तुझा धर्म, समजा एखादा माणूस ख्रिश्चन आहे, एखादा माणूस मुस्लिम आहे, तर तुझा धर्म तू सोडून दे
आणि फक्त मला शरण ये असा त्याचा अर्थ नाही आहे. त्या धर्म शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे आणि तो मी तिकडे सांगितला होता. आता मी त्यामध्ये वेळ इथे घालवत नाही, कारण आपण शिकणारच आहोत. 18व्या अध्यायामध्ये तर फार सुंदर अध्याय आहे आणि त्यामध्ये आपण हे सगळं शिकणार आहोत. तर असं ही माझी भक्ती आणि एक भक्त असं म्हणताना तो फक्त त्या ह्याच्याशी आद्य जी काही शक्ती आहे त्याच्याशी तो त्याची भक्ती करतो, त्या शक्तीची, त्या परमेश्वराची तो भक्ती करतो असं आहे. म्हणजे एक भक्ती आणि नित्य युक्त असणं त्याच्याशी तो युक्त असतो. म्हणजे श्रीकृष्णाशी नव्हे, लक्षात घ्या. श्रीकृष्ण हे या ठिकाणी नाही आहे. श्रीकृष्ण भगवंत रूपामध्ये बोलत आहेत, ईश्वर रूपामध्ये, परमेश्वर रूपामध्ये श्रीकृष्ण बोलत आहे. श्रीकृष्ण माणूस म्हणून हे गीता सांगितलेली नाही आहे. हे सगळे भगवंताचे आदेश आहेत, आपल्याला संदेश आहेत, अर्जुनाला संदेश आहेत. तर हे कायम लक्षात ठेवायचं. त्यामुळे या शब्दांचे कधीही चुकीचे अर्थ घेऊ नका. काही वेळेला मी गृहीत धरते की आता हे माहिती आहे तुम्हाला म्हणून मी पुढे जाते, पण हे तुम्हाला माहिती आहे हे तुम्ही विसरू नका. तर मी पुढे गेले तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये तो अर्थ कायम राहू दे. तर अशा प्रकारे असं म्हटलेलं आहे की तो एकभक्ती असतो आणि तो नित्ययुक्त असतो. आणि म्हणून तो त्या पुढच्या श्लोकाचा जो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून तो मला अत्यंत प्रिय आहे. तो मला अत्यंत प्रिय आहे, सर्वात तो मला प्रिय आहे. तर ज्ञानी भक्त हा ईश्वराला प्रिय आहे, ही त्यामध्ये कल्पना आहे. म्हणजे मी त्याला प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे असं त्या श्लोकामध्ये पुढच्या त्या ह्याचा जर अर्थ आपण घेतला तर तो अर्थ तसा आहे की ज्ञानी भक्ताला मी प्रिय आहे आणि मला ज्ञानी भक्त प्रिय आहे असा तिथे अर्थ आहे. आणि त्याच्यानंतरच्या ओव्या आपण सगळ्या घेतलेल्या आहेत. आता त्या ओव्यांचा उल्लेख मी पुन्हा करत नाही, आपल्याला आता ते सगळं माहिती आहे असं मी गृहीत धरते. आणि आता आपण पुढे जातो आहे. आता 17वा श्लोक आणि त्यानंतरच्या ओव्या हा भाग संपला. आता 18व्या श्लोकाकडे आपण वळतो. परंतु 18व्या श्लोकातही फक्त काही शब्दच मी सांगणार आहे आणि ओव्यांकडे आपण जास्ती लक्ष देणार आहोत. त्या श्लोक जो आहे 18वा त्याच्यामध्ये उदारहा असा पहिला शब्द आहे पहा. तर त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. उदार ह्याचा आपण जो अर्थ घेतो की औदार्य, उदार हे जे आपले शब्दांचे अर्थ आहेत तो इथे नाही आहे. उदार या शब्दाचा या ठिकाणी या संदर्भामध्ये अर्थ असा आहे की उत्तम, उत्तम, उत्तम. या ठिकाणी उदार ह्याचा अर्थ वेगळा आहे हे आपल्याला माहिती असू दे म्हणून मुद्दाम मी तो शब्द सांगितला. आणि त्या ठिकाणी काय म्हटलं आहे, उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. असं तेवढंच मी फक्त सांगते आणि मग ओव्या घेते की उदाराः म्हणजे सर्व एवैते, सर्व एव इति, एवैते. हां, तर हे जे सगळे भक्त मी सांगितले, 4 भक्त सांगितले, अर्थार्थी, जिज्ञासू, आर्त आणि ज्ञानी. तर हे जे 4 भक्त आहेत हे सगळे सर्व जे म्हटलं आहे ते त्या चौघांना उद्देशून म्हटलेलं आहे. हे सर्व इव इति म्हणजे हे सर्वच उत्तम आहेत, ते सर्वच उत्तम आहेत. कारण का की ते सुकृती आहेत. लक्षात घ्या, आपण हा फरक आधी पाहिलेला आहे. दुष्कृती आणि सुकृती ह्याच्यामध्ये ह्या श्लोकांमध्ये जो फरक केला आहे तो आपण आधीच लक्षात घेतला आहे. तर हे जे भक्त आहेत हे भक्त त्यांना म्हटलेलं आहे ह्याचं कारणच ते सुकृती आहेत. ते सदाचरण करणारे, दुराचरण करणारे ते नाहीत. आधीच्या श्लोकामध्ये जे येऊन गेले, मला वाटतं 15वा श्लोक असेल तो, की त्याच्यामध्ये जे येऊन गेले ज्यांचा उल्लेख केला आहे, नराधमा, मूढ म्हटलं आहे, आसुर म्हटलं आहे, हे जे सगळं आहे ते जे आहेत ते सगळे माझे भक्त होऊच शकत नाही. ते माझ्यापर्यंत पोचतच नाहीत कारण ते दुराचारी आहेत.
हां, तर त्यामुळे सदाचार आणि दुराचार हा फरक आपल्याला कायम लक्षात. पण त्याचबरोबर मला एकदम लक्षात आलं म्हणून सांगते की आत्ता आपण काय ह्या ठिकाणी भगवंतानी काय म्हटलं आहे की सदाचारी जे भक्त आहेत ते माझे भक्त आणि दुराचारी जे आहेत ते माझे भक्त होऊच शकत नाहीत, ते माझी आराधना करतच नाहीत असं म्हटलेलं आहे. म्हणजे असा फरक ह्या ठिकाणी केलेला आहे. पण आता हळू म्हणजे आता आपलं 7वा अध्याय संपणारच आहे आणि नंतर मग आपण 8व्या आणि 9व्या अध्यायाकडे ज्या वेळेला जातो तर 9व्या अध्यायामध्ये असा एक उल्लेख आहे, मला आता श्लोक आठवत नाही पण मला वाटतं 30वा असा काहीतरी श्लोक आहे 9व्या अध्यायामध्ये की ज्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. मी मुद्दाम आत्ताच ते सांगते कारण नाहीतर आपल्याला असं वाटतं अरे आधी तर 7व्या अध्यायात असं म्हटलं आहे की दुराचारी माझे भक्तच होऊ शकत नाहीत आणि सदाचारी माझे भक्त असतात आणि आता एकदम असं वेगळं का म्हणतायत हे, कारण 9व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की दुराचारी जो असतो तो सुद्धा मला प्रिय आहे, माझा तो भक्त आहे असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. पण ते तसं जे म्हटलं आहे त्याचा संदर्भ वेगळा आहे आणि म्हणून त्याचा अर्थ वेगळा होतो आणि तो अर्थ नीट आपण त्यावेळेला मी सांगणारच आहे. पण इथे आत्ताच सांगते, समजा मी त्यावेळेला विसरले तर तुम्हाला माहिती असू दे की 9व्या अध्यायामध्ये जो उल्लेख आहे ना तो अशा प्रकारचा आहे की जो माणूस पूर्वी दुराचारी होता पण आता तो सदाचाराकडे बोलला आहे, माझी भक्ती करतो, माझी भक्ती हाच ज्याचा मार्ग आहे आता आचरणाचा, असा तो जो आहे तो मला प्रिय आहे, असं तो माझा भक्त असतो, तो मला प्रिय. म्हणजे तो पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ ह्याच्यामध्ये तो फरक आहे. आणि त्यामुळे असं मनामध्ये आणू नका की 7व्या अध्यायात एक बोललं आहे भगवंत आणि नंतर 9व्या अध्यायात काहीतरी विसंगतच बोलत आहे, असं नाही. तर आपल्याला तो अर्थ कळला पाहिजे. त्या ठिकाणी जो अर्थ आहे तो असा आहे की भूतकाळामध्ये असे नका दुराचारी, पण आता तो सदाचारी झालेला आहे आणि माझ्या भक्तीशिवाय आता त्याला दुसरं काही जीवन उरलेलं नाही, असा जो आहे तो माझा भक्त आहे, मला तो प्रिय आहे, असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. तर हा फरक लक्षात घ्यायचा. म्हणजे सदाचार हा त्यांना अपेक्षितच आहे. भक्ती तेव्हाच होते की ज्या वेळेला आपण सदाचरणी असतो, आपलं वर्तन चांगलं असतं, आपण दुर्वर्तन करत नाही, त्याच वेळेला आपण भक्ती मार्गाकडे वळू शकतो. तर असं तर आपण जे पाहत होतो तर हे की हे सर्व भक्त म्हणजे ह्या अर्थार्थीपासूनचे सगळे सदाचार करणारे असे हे जे सगळे आहेत ते उदारहा म्हणजे ते सगळे उत्तम आहेत. पण ज्ञानी जो आहे ते ज्ञानी त्वात्मैव मे मतम म्हणजे ज्ञानी हा माझा आत्मा आहे असं म्हटलं. ज्ञानी हा माझा आत्मा आहे. किती सुंदर विचार आहे की ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे. कारण आत्मा आपल्या शरीराला महत्त्व नाही ना, आत्मा श्रेष्ठ असं आपण म्हणतो. म्हणजे ज्ञानी भक्ताला आपला आत्मा म्हटलेला आहे, तो मीच आहे असाही त्याचा अर्थ, किंवा तो माझा आत्मा आहे असाही त्याचा अर्थ. दोन्ही अर्थ त्याच्यामध्ये होऊ शकतात. तो मीच आहे असा सुद्धा अर्थ त्याचा होतो. तो आत्मैव मे मतम म्हणजे माझं मत असं आहे की तो मीच आहे. आणि आत्म म्हणून जो शब्द आला आहे त्यावरून असाही अर्थ घेता येतो की जो ओव्यांमध्ये पुढे आलेला आहे, आपण पाहणार आहोत की तो माझा आत्माच आहे. आता आपण ओव्या पाहूया. त्यातल्या ज्या ठिकाणी काही थोडी उदाहरणं देऊन त्याचं स्पष्टीकरण अधिक करण्याचा प्रयत्न केला आहे अशा काही ओव्या मी गाळणार आहे. आणि ज्या महत्त्वाच्या आहेत, अर्थ जिथे आपल्याला समजतो, समजायला पाहिजे तेवढ्याच ओव्या घेते. आता ही मला वाटतं 19वी म्हणजे 119वी असेल. 119वी ओवी. म्हणून आपुला लिया हिताचे नि लोभे
मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानिया ऐकू. हां, आता हा जो पुढचा भाग आहे तो कदाचित तुमच्या लक्षात आला. परी मीची करी वालभे, वालभे याचा अर्थ प्रेम करणं. वालभ त्याच्यावरूनच वल्लभ हा शब्द आलेला आहे, वालभ. तर वालभ म्हणजे प्रेम करणं. मी ज्याच्यावर प्रेम करतो तो कोण? तर ज्ञानी. मीची करी वालभे ऐसा ज्ञानिया ऐकू. आणि मग त्याच्या आधी काय म्हटलंय? आता त्याच्यातनं थोडे शब्द इकडचे तिकडे जोडा म्हणजे बरोबर अर्थ स्पष्ट होतो. आपुला लिया हिताचेनी लोभे मज झोंबे, असं हे एक वाक्य आहे त्यातलं. मज झोंबे म्हणजे माझ्या जवळ येतात. झोंबे ह्याचा अर्थ की माझ्या जवळ येतात, माझी भक्ती करतात, माझी आराधना करतात. तर हा म्हणजे त्या काळातला, ज्ञानदेवांच्या काळातला अगदी नित्य ह्याच्यातला शब्द आहे तो. त्यामुळे ते त्या प्रकारे त्यांनी घातलेला आहे. मज आपुला लिया हिताचेनी लोभे म्हणजे स्वतःच्या हितासाठी आपल्याला काहीतरी हे हवं आहे म्हणून, मला हे काहीतरी साध्य करायचं आहे म्हणून देवाची भक्ती करायची. हां, आपुला लिया हिताचेनी लोभे मज झोंबे. हां, माझ्याजवळ येतात, माझी आराधना करतात, असे जे असतात. आता कसं आपुला लिया हिताचेनी लोभे मज झोंबे, पण ते कसे आहेत की तोही भक्त मज आवडे. तो मज शब्द आहे ना, तो दोन्हीकडे घ्यायचा म्हणजे अर्थ बरोबर सरळ होतो. तोही भक्त मज आवडे. मज शब्द तिथेही घ्यायचा, इकडेही घ्यायचा म्हणजे बरोबर ती ओवी स्पष्ट होते. म्हणून आता पुन्हा वाचते. म्हणून आपुला लिया हिताचेनी लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे. आता अर्थ कळला ना. परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानी आहे. आता त्या ओवीनंतर आपण 123वी ओवी पाहतोय. कारण मध्ये ना त्याचंच वर्णन आहे की आपल्या स्वतःच्या हितासाठी लोक कशी भक्ती करतात त्याचं वर्णन आहे. थोडं तुम्ही वाचलं तरी तुम्हाला ते कळेल. हे असो मग म्हणितले. हे असो म्हणजे ते मधलं जे सांगितलं त्याला हे असो. बरं ते राहू दे. आता मी पुढे काय म्हणतोय ते मग म्हणितले म्हणजे भगवंत नंतर असं म्हणाले असा त्याचा अर्थ आहे. मग म्हणितले म्हणजे भगवंत नंतर असं म्हणाले. जे का तुझं सांगितले तेही भक्त भले पढियंते आम्हा. पढियंते ह्याचा अर्थ प्रिय म्हणजे मला आवडतात. तेही भक्त मला आवडतात. भले तेही भक्त चांगलेच असतात, तेही भक्त मला आवडतात. काही कारणासाठी म्हणून का होईना पण ते सद्वर्तनी आहेत. असे जे आहेत भक्त ते जे मी तुला सांगितले, जे का तुझं सांगितले म्हणजे मी आधी जे काही तुला सांगितले अर्थात की अर्थ जिज्ञासू वगैरे तेही भले पढियंते आम्हा. तेही चांगलेच आहेत, तेही उत्तमच आहेत. ते जो उदारा हा जो शब्द आहे त्याचं इथे भले हे रूपांतर केले. भले म्हणजे तेही चांगलेच आहेत आणि पढियंते आम्हा म्हणजे मला ते आवडतात. तेही भक्त मला आवडतात. परी जाणोनिया माते जो पाहो विसरला मागवते जैसे सागरा येऊनी सरिते मुरुडावे ठेले. लक्षात आला अर्थ? हां, की ज्याप्रमाणे एकदा सरिता सागराला येऊन मिळाली की मुरडावे ठेले म्हणजे मागे वळून ती पाहत नाही, ती पुढे समुद्रामध्ये मिळूनच जाते, ती मिळून जाते. तर ती सरिता म्हणजे ती नदी ते पाणी कधी मागे पुन्हा वळून पाहत नाही. एकदा सागरात मिळालं की मिळालं. तसं त्यांनी ज्ञानीभक्ताचं म्हटलं आहे.
जाणोनिया माते जो पाहो विसरला मागवते. आलं ना लक्षात की एकदा का त्यांनी मला जाणलं, माझी भक्ती करायला लागला, एकदा ह्या मार्गावरती तो आला की मग तो मागे वळून पाहत नाही. मागे म्हणजे प्रपंचाकडे, पूर्वीच्या जीवनाकडे त्याला मग त्याच्याबद्दल कुठली आस्था आसक्ती काही राहत नाही आणि मग मागे तो वळून पाहत नाही. माझी भक्ती हेच त्याचं पुढे, जशी सरिता सागरामध्ये मिळून जाते तसा तो माझ्यामध्ये मिळून जातो. तसंच पुढे म्हटलं आहे पहा, पुढची ओवी तशीच आहे. तैसी अंतःकरण कुहरी उपजली जयाची प्रतिती गंगा मज मिनली. तो मी हे काय बोलो फार करू. म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हटलं आहे भगवंताने, असं म्हटलं आहे त्याचं अंतःकरण कुहर म्हणजे गुहा. तर त्याच्या अंतःकरणाच्या गुहेमध्ये, कारण हे जी भक्ती आहे ना, ही भक्ती आपण जसं भक्तीचं जे काही वर्णन ह्या गीतेमध्ये आहे 12व्या अध्यायापर्यंत, ते सगळं शिकताना आणि पुढे 18व्या अध्यायापर्यंत तुमच्या लक्षात येईल की ही जी भक्ती आहे ती केवळ मनातली भक्ती नाही आहे. लक्षात घ्या, मनातली भक्ती बदलू शकते. ही जी आर्तभक्ती असते, अर्थार्थी असते, जिज्ञासू असते, ती भक्ती कदाचित बदलू शकते, कारण ती मनाच्या पातळीवरती असते. मनाच्या पातळीवर ती बदलू शकते. आपलं मन चंचल आहे, सगळी परिस्थिती एकदम बदलली, ईश्वर आठवतही नाही. दोन्ही प्रकारे, अगदी सुखाची परिस्थिती आली तरी ईश्वर आठवत नाही, आणि जे काय आपण मागितलं ते मिळालं नाही, दुःखच वाटायला येत आहे, मग तरी ईश्वरावर राग काढला जातो की आहेस कुठे तू, आणि म्हणूनही ईश्वर विसरला जातो. म्हणजे भक्ती दोन्ही प्रकारे बाजूला राहते. तर ते जे आहे ते ह्या ज्ञानीभक्ताच्या बाबतीत होत नाही. ते त्याच्या बाबतीत ते अंतःकरण कुहरी म्हणून शब्द वापरले. गुहा म्हणजे आत शिरायचं असतं त्या गुहेमध्ये. तर तसं अंतःकरणाच्या आत पोचायचं आहे. ते असं मनाचं नाही आहे, वरवरचं नाही आहे. लक्षात आलं ना. म्हणून मी मन आणि अंतःकरण कुहर ह्यातला हा फरक मी तुम्हाला सांगितला की अंतःकरण कुहर म्हटलं आहे ना, तिथेच तो अर्थ फार सुंदर स्पष्ट झाला की इतकी ते खोल आत गेली आहे अशी वरवरची भक्ती नाही आहे, ती मनातली भक्ती ती नाही आहे. तर अशा प्रकारे तैसी अंतःकरण कुहरी उपजली, म्हणजे ती उपजली, निर्माण झाली, ती आतमध्ये पोचली, आतमध्ये निर्माण झाली. जयाची प्रतिती गंगा, म्हणजे प्रतिती ह्याचा अर्थ अनुभव आहे आणि प्रचिती, आणि त्याला गंगा म्हटलंय. ह्याचं कारण मागच्या ओवीमध्ये सरिता सागराला मिळाली, हे जी त्यांनी हे दिलं ना तेच पुढे चालू ठेवायचं, म्हणून अनुभवालाही गंगा म्हटलंय. ती गंगा जी आहे ती मज मिनली, म्हणजे माझ्यामध्ये मिळूनच गेली. ती आता माझ्यामध्ये मिळून गेली आहे. म्हणजे ती सागरामध्ये जशी सरिता मिळून जाते, मग ती पुन्हा मागे फिरत नाही, तशी ह्याचं जे अंतःकरण आहे त्याच्या अंतःकरणामध्ये आलेला जो सगळा अनुभव आहे त्याचा, तो थेट ईश्वराला पोचलेला आहे. तो आता मागे वळून कधी, तो ज्ञानी माणूस तो मागे वळून कधी म्हणून पाहत नाही. आणि पुढे जे आहे ना, तो मी हे काय बोलो फार करू, म्हणजे काय हे काही सांगण्यासारखं नाही आहे. भगवंत म्हणतात हे मी तुला सांगतोय, पण हे खरं म्हणजे सांगण्यासारखं नाही आहे. हे ज्ञानी माणूस कसा असतो, त्याचा अनुभव कसा असतो, तो मला कसा मिळतो, हे सगळे अनुभव आहेत, हे खरं म्हणजे सांगण्यासारखे नाही आहेत. म्हणून असं म्हटलं आहे की म्हणजे काय बोलो फार करू, म्हणजे मी आणखीन काय तुला सांगू, आणखी फार काही ह्या बाबतीत फार काही सांगताही येत नाही.
पुढे म्हटलंय, एरवी ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्याचे केवळ माझे. पहा, हां, चैतन्य म्हटलंय, माझा आत्मा आहे. म्हणून मगाशी मी त्या ह्याचा अर्थ जो घेताना आत्मा घेतला, त्याचं कारण ह्या ठिकाणी ओव्यांमध्ये ते स्पष्टच झालं. ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे. आणि हे चैतन्य म्हणजे आत्मा म्हणजे केवळ आपण ही आत्मा ही कल्पना इतकी आपल्याला तशी पूर्णपणे कळत नाही. पण ह्या ठिकाणी आपण ह्या चैतन्याचा अर्थ असाही घेऊ शकतो की आपलं मन, चित्त, अंतःकरण हे सगळं मिळून ते चैतन्य, असा अर्थ आपण ते ह्या ठिकाणी घेऊ शकतो. अंतःकरण, चित्त, मन हे सगळं मिळून जे काही आपलं आहे ना, ते त्याला चैतन्य म्हणजे. तर त्याचं मन, त्याचं चित्त, त्याचं अंतःकरण हे माझ्यापासून वेगळं राहूच शकत नाही. ते माझ्यात मिळून गेलेलं असतं, माझंच झालेलं असतं. आपण 18व्या अध्यायामध्ये मला पुन्हा पुन्हा त्याची आठवण होते. पांडिचेरीला जे आले त्यांना आठवत असेल, शेवटचे मी काही श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या सांगितल्या होत्या. मनमनाभव, आठवतं? मनमनाभव सांगितलं भगवंतानी, मनमन हो तू मन हो. म्हणजे तुझं मन आणि माझं मन हे वेगळं राहताच कामा नये. मला जे वाटतंय, माझी जी इच्छा आहे, माझे जे संकल्प आहेत, तेच तुझे संकल्प असले पाहिजे. तुला माझ्यापेक्षा वेगळी काही इच्छा, आकांक्षा असताच कामा नये. तेव्हा तो मनमन होतो. मनमन, तो मनमनाभव हे जे तिथे म्हटलं आहे 18व्या अध्यायामध्ये, ते इथे आहे की अशा प्रकारे त्याचं अंतःकरण, त्याचं चित्त, त्याचं मन हे सगळंमुळे मीच होऊन जातो. म्हणजे माझ्यापेक्षा तो वेगळा राहत नाही. कारण नाहीतर पहा की ईश्वराशी एकरूप होणं म्हणजे काय, ह्याचा अर्थ आपण काय सांगू शकतो. एकरूप शरीराने तर काही होत नाही. कारण ईश्वराचं शरीर आहेच कुठे. ईश्वराचं काही शरीर नव्हे, तो नाशवंत नाहीच आहे मुळी. म्हणजे शरीर हे नाशवंत असतं. तो अशा प्रकारचा आहे की तो अजय आहे, अव्यय आहे, पुढे येणार आहे ते सगळे शब्द. अशा प्रकारचा तो जो ईश्वर आहे, त्याच्याशी एकरूप आपण व्हायचं कसं. एकरूप होणं ह्याचा अर्थच असा की माझं मन, माझं चित्त, माझं अंतःकरण, माझ्या इच्छा, माझे संकल्प हे माझे राहतच नाहीत. ते ज्या वेळेला ईश्वराचे होतात. आणि तेच गीतेमध्ये अर्जुनाला भगवंतानी सातत्याने सांगितलेलं आहे की तू माझ्याशी एकरूप हो. म्हणजे काय की ही सगळी जी योजना आहे, तुला असं वाटतंय की मी ह्यांचा वध कसा करू, माझ्या हातून पाप घडेल, हे जे सगळे तुझे विचार आहेत, हे सगळे तू स्वतः अर्जुन म्हणून तू ते विचार करतोय, ते सगळे विचार बाजूला ठेव. आणि ही सगळी जी आहे ही माझी योजना आहे. समाजामध्ये धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मी धर्मसंस्थापनेसाठी इथे आलेलो आहे. आणि तो धर्मसंस्थापना करायची असेल तर अशा काही गोष्टी होणं आवश्यक आहे. तर ही सगळी माझी योजना आहे. आणि त्यामुळे तुझी इच्छा, तुला काय वाटतंय हे सगळं तू विसर आणि माझे संकल्प, माझ्या योजना ह्याच तुझ्या योजना असू दे. ते मनमन होणं, ते एकरूप होणं, त्याला एकरूपता म्हणतात. नाहीतर एकरूपता म्हणजे काही जसं पाणी, नदीचं पाणी सागरात जातं, ते प्रत्यक्ष जातं, तसं काही हे काही भगवंताशी आपण एकरूप होणं हे काही असं प्रत्यक्ष आपल्याला दिसणारी गोष्ट नाही. एकरूप होणं ह्याचा अर्थच हा आहे की आपलं अंतःकरण पूर्णतः त्याच्याशी मिळून जाणं म्हणजे एकरूप होणं. आणि पुढे असं म्हटलं आहे की एरवी ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो. म्हणजे काय, म्हणजे हे काही बोलण्यासारखं नाही आहे. पण तरीसुद्धा अर्जुना काय करू, तुझ्याकडे बोलावंच, मला बोलावंसंच वाटतं हे सगळं.
कारण अर्जुन आणि भगवंत यांचा इतके सुंदर संबंध या संबंध गीतेमध्ये आहेत की कोणालाही इतरांना जे ईश्वराने कधी ज्ञान दिलं नाही ते सगळं अर्जुनाला गीतेमध्ये दिलं आहे. आणि अशा प्रकारे म्हणून ते म्हणतात की काय करू, मला हे बोलण्यासारखं नाही पण मी बोलतो आहे कारण तू आहेस समोर, तर तुझ्याशी मी हे बोलतो आहे. आता पुढे जाऊया. आता पुढचा जो 19वा श्लोक आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे IMP असं मी काही वेळेला सांगते ना तसा हा श्लोक. आणि त्याच्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्यातली एक ओवी तीसुद्धा मी सांगणार आहे की ती बरोबर या श्लोकाचं ते रूपांतर आहे. तर हां, तर आता हा जो श्लोक आहे 19वा तो असा आहे की बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. अर्थ सांगते, फार सुंदर अर्थ आहे ह्याच्यामध्ये की पहिलं काय म्हटलं, बहुना जन्मना अंते म्हणते म्हणजे अनेक जन्मानंतर, अंते अनेक जन्म झाल्यानंतर, हे काही एका जन्मीचं हे नाही आहे, हे सर्व अनेक जन्म झाल्यानंतर म्हणजे ज्याला ज्ञानी भक्त म्हटलं आहे त्या ज्ञानी भक्ताच्या मागे ही अनेक जन्मांची परंपरा आहे. त्यांनी ते अनेक जन्मांमध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे. तर बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्मांच्या अंतानंतर ज्ञानवान माम प्रपद्यते म्हणजे तो ज्ञानी होतो. आधी पहिलं त्या ठिकाणी त्याचा अर्थ असा आहे की तो ज्ञानवान होतो. अनेक जन्मांच्या अंतानंतर तो असा एक जन्म त्याचा येतो की त्यावेळेला तो ज्ञानी होतो, तो ज्ञानवान होतो आणि ज्ञानवान होऊन तो माझी भक्ती करतो आणि माझ्यापर्यंत पोचतो. ते प्रपद्य जो शब्द आहे ना त्याच्यामध्ये हे असा अर्थ आहे, भक्ती करणं, माझ्यापर्यंत पोचणं, मला प्राप्त करणं, हे सगळा अर्थ त्याच्यामध्ये, भक्ती आणि माझी प्राप्ती हे दोन्ही अर्थ त्याच्यामध्ये आहे. तर अनेक जन्मांच्या अंतानंतर म्हणजे खूप जन्म त्यांनी घालवले आहेत हे सगळे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. आणि कारण ते ज्ञान काही असं ज्ञानेश्वरी वाचली आणि दासबोध वाचला आणि कुठला ग्रंथ वाचला आणि ज्ञान मिळालं असं ज्ञान ते नाही आहे. ज्ञान कशाचं आहे तर ज्ञान जे आहे ते आपण जे मिळवतो आहे सगळं शाब्दिक ज्ञान आहे, लक्षात घ्या. सुरुवात आहे, निदान आपण सुरुवात तरी केली आहे, खूप चांगलं आहे. तर त्यामुळे आपण निदान चांगल्या मार्गावर तरी आहोत. कुठेतरी हा वेळ इतर ठिकाणी घालवण्यापेक्षा आपण इथे येतो काहीतरी आपण त्या मार्गाचा विचार तरी करतो, हेही खूप चांगलं आहे. पण ह्या ज्ञानी जो असतो हे ज्ञान कशाचं आहे तर मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, ईश्वर आणि मी ह्यांचा काय संबंध आहे, हे विश्व काय आहे आणि विश्व आणि मी यांचा काय संबंध आहे, हे मुख्य ज्ञान. त्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी आहेत पण ज्ञान ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मुख्यतः हा अर्थ आहे, लक्षात घ्या. नेहमी हे कायम तुमच्या ध्यानात असू दे की ज्ञान म्हणजे कुठलंही शाब्दिक ज्ञान नव्हे, कुठल्याही शास्त्राचं ज्ञान नव्हे. अनेक पदव्या मिळवल्या असल्या तरी तो ज्ञानी असतो असं नव्हे. तो ज्ञानी होऊ शकतो पण ह्या मार्गाला तो लागला पाहिजे, ह्या मार्गाला तो लागला पाहिजे. आणि ज्ञान त्या मिळवण्याचा प्रयत्न अनेक जन्मांमध्ये त्यांनी केलेला आहे आणि ते ज्ञान कुठलं त्यांनी मिळवलं आहे किंवा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी कोण, आपण सगळी सर्वसामान्य माणसं आपण शरीर म्हणूनच जगतो ना. आपण कुठे विचार करून पहा प्रत्येकाने की आपण कुठे मी आत्मा आहे, हे केवळ शाब्दिक सगळं ज्ञान आहे. आपल्याला आत्मा म्हणून जगणं आणि शरीर म्हणून जगणं जमीन आसमान ताराचा फरक आहे आणि तो आपल्याला साध्य झालेला नाही. आपण फक्त अजून शाब्दिक ज्ञान घेतो आहे पण हरकत नाही, निदान ते तरी घेतो आहे आपण. तर अशा प्रकारे
मी कोण, म्हणजे मी आत्मा आहे, मी शरीर नव्हे, हे पहिलं. आणि मग मी जो आत्मा आहे त्या आत्म्याचं स्वरूप काय आहे, तर तो परमेश्वराचा अंश आहे. हा प्रत्येकामध्ये असणारा आत्मा हा त्या परमेश्वराचा अंश. आणि अंश म्हणजे तुकडा नव्हे, की एक तुकडा ह्याच्यात, एक तुकडा त्याच्यात, एक त्याच्यात, असं नव्हे. अंश याचा अर्थ तो परमेश्वरच आपल्यामध्ये आहे, पूर्णतः आहे. अंशरूपाने म्हणतो कारण आपल्यामध्ये तो त्याचं सगळं स्वरूप आपल्यात आलेलंच नाही आहे, म्हणून आपण त्याला अंश म्हणतो. त्याचं परमात्म्याचं जे खरं सगळं स्वरूप आहे ते आपल्यामध्ये तितकं आलेलं नाही, म्हणून त्याला आपण अंश म्हणतो. अंश याचा अर्थ तुकडा नव्हे. तर त्या परमेश्वराचा अंश जो आत्मा, तो म्हणजे मी. आणि मग माझा आणि परमेश्वराचा संबंध काय, तर मी परमेश्वरच आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. कारण तोच अंश माझ्यात आहे, म्हणजे मी आत्मा, माझा आत्मा आणि तो परमात्मा, ह्याच्यामध्ये फरक नाही. फरक म्हणजे काय, ज्ञानामध्ये फरक आहे. पण जर आपण त्या अवस्थेला पोचलो तर आपण त्या तिथपर्यंत तेवढं ज्ञानही आपल्याला तेवढं मिळू शकतं, जे परमात्म्याचं ज्ञान आहे ते. तर अशा प्रकारे मी आणि परमेश्वर ह्यांचा संबंध काय. आणि मग तो जो परमेश्वर आहे तो केवळ माझ्यात नाही आहे, तो परमेश्वर सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे, सगळ्या भूत मात्रांमध्ये आहे. मग ते कुठलंही जनावर असो, कुठलाही कीटक असो, काही असो, तोच आत्मा सर्वांमध्ये आहे. बरोबर आहे ना. आपण पाहिलं आहे अक्षर ब्रह्म ही कल्पना आपण शिकलेलो आहोत. अक्षर ब्रह्म जे आहे ते सर्वांमध्ये एकच आत्मा, एकच आत्मा सर्वांमध्ये आहे, म्हणजे तोच परमेश्वर सर्वांमध्ये आहे. मग जर मी म्हणजे तो परमेश्वर असं जर असेल आणि तोच परमेश्वर सर्वांमध्ये असेल तर मी म्हणजेच सर्व, मी म्हणजेच सगळी प्राणी मात्र. त्यांच्यात आणि माझ्यात भेद नसलाच पाहिजे, असूच शकत नाही, कारण तोच आत्मा आहे. तर हे मुख्यतः जे ज्ञान, आणि हे झालं शाब्दिक ज्ञान. आता ज्या वेळेला माणूस हे ज्ञान आचरणात आणायला लागतो, त्याप्रमाणे वर्तन करायला लागतो, इतरांकडे पाहताना हाच तो आत्मा आहे अशा दृष्टीने ज्या वेळेला तो पाहतो. की आता उदाहरण सांगते, काही वेळेला एकदम गोष्टी आठवतात, तशी आठवण झाली. नामदेवांचं एक असं उदाहरण आहे की नामदेव एकदा गूळ आणि भाकरी खात होते आणि एक कुत्रा आला आणि त्यांच्या हातात ती भाकरी पळवली. त्यांचं जे काय पुरचुंडी असेल त्याच्यात ही भाकरी पळवून तो पळायला लागला. तर नामदेव त्याच्या मागे धावत गेले आणि त्याला ते म्हणतात की अरे तू नुसती भाकरी सुकी कोरडी भाकरी खाऊ नको, हे गुळही घे त्याच्याबरोबर, म्हणजे जसं मला लागतं गूळ भाकरीबरोबर तसं त्या कुत्र्यालाही तो मिळावा. तो मीच आहे, तो परमेश्वरच आहे, म्हणजे सर्वांमध्ये तेच पाहणं, ही जी स्थिती असते ना ती ज्ञानाची स्थिती असते, किंवा ज्ञानवान जो असतो त्याची स्थिती असते. आणि हे जे ज्ञान आहे हे अनेक जन्मांच्या अंतानंतर प्राप्त होतं, असं या ठिकाणी म्हटले की बहुना जन्मना अंते ज्ञानवान मा प्रपद्यते. आणि मग पुढे काय म्हटलंय, वासुदेवा हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणजे वासुदेव म्हणजे वसुदेवाचा पुत्र वासुदेव म्हणजे कृष्ण, श्रीकृष्ण. पण श्रीकृष्ण हा या ठिकाणी ईश्वर आहे, परमेश्वर या रूपामध्ये आहे. तर वासुदेव हा सर्वम इति, म्हणजे हे जे सर्व विश्व आहे ते वासुदेवच आहे. हे सर्वम इति म्हणजे हे सर्व विश्व हे वासुदेवच आहे.
असं ज्याला वाटतं आणि त्याप्रमाणे जो आचरण करतो स महात्मा, तो महात्मा, असा महात्मा सुदुर्लभा म्हणजे अतिदुर्लभ, अतिदुर्लभ. सुदुर्लभा म्हणजे अतिदुर्लभ. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की ज्ञान घेताना पहिल्यांदा ज्ञान होतं अहम ब्रह्मास्मी. हां, लक्षात घ्या, हे ज्ञानाचं सुद्धा एक क्रम आहे आणि तो क्रम ह्या श्लोकामध्ये आपल्याला जाणवतो. आणि तो कसा आहे की पहिल्यांदा आपल्याला जे ज्ञान होतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. पण मी ब्रह्म आहे असं म्हटलं तरीसुद्धा त्याच्या पुढची एक पायरी आहे, ती सुदुर्लभा. आणि ती पायरी आहे की हे जे सगळं सर्व खलु इदम ब्रह्म, सर्व खलु इदम ब्रह्म, माहिती आहे ना, हे सर्व खलु इदम, सर्व खलु म्हणजे हे सर्व, हे जे सर्व आहे विश्व, हे जे सगळं ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड म्हणजे हेच आहे वासुदेव, वासुदेव. सर्व खलु इदम ब्रह्म, त्याला तिथे ब्रह्म म्हटलं आहे, या गीतेच्या श्लोकामध्ये वासुदेव म्हटलं आहे. हे वेदांमधलं आहे. सर्व म्हणजे पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मी आणि त्यानंतर मग तिथे जर तो माणूस थांबला की मी ब्रह्म आहे म्हणून ज्ञान तिथे पूर्ण होत नाही. सर्वम खलु इदम ब्रह्म हे ज्या वेळेला त्याला कळतं त्यावेळेला त्याचं ज्ञान पूर्ण होतं आणि ते ज्ञान ज्याला होतं असा महात्मा, मग त्याला महात्मा म्हटलं आहे. म्हणजे ज्ञानी नुसतं न म्हणता त्याला महात्मा म्हटलेलं आहे. म्हणजे परमात्म्यासारखाच तो महात्मा. आणि तो महात्मा अतिदुर्लभा, सुदुर्लभा असं म्हटलेलं आहे, अतिदुर्लभा. आता आपण ओव्या पाहूया. हाच विचार ओव्यांमध्ये कसा आला आहे बघा. म्हणजे आता ह्याची शेवटची ओवी होती की म्हणजे सगळे भक्त चांगलेच असतात वगैरे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यानंतर मग आता असं म्हटलं आहे पहा, ओवी त्याला जोडून घेतली आहे. परी ते भक्त माते नेणती. हां, माते म्हणजे मला, तरी परी म्हणजे परंतु ते जे सगळे भक्त आहेत म्हणजे ज्ञानी सोडून इतर जे भक्त आहेत ते माते नेणती. नेणती म्हणजे मला जाणत नाही. जाणणे आणि नेणणे हे आपल्याला माहिती आहेत हे दोन्ही शब्द. तर मी लांब गेले का? माझी पानं सुट्टी आहेत ना, त्यामुळे काहीतरी असं हां बरोबर. सॉरी, ती पानं एकदम वाऱ्याने उडली आणि त्याच्यात पुढच्या ह्याला गेली. हां, जे तो विषयांची मोठं झाडी माझी कामक्रोधांची साखळी. म्हणजे आता हा जो ज्ञानी आहे बरोबर आहे, ते ह्या ज्ञानाचंच वर्णन आणखीन ते करतात की हा जो ह्या अवस्थेला आला की तो जो महात्मा सुदुर्लभा असं त्या इतक्या अवस्थेला तो आला कसा, तो इतकं हे सगळं झालं कसं त्याच्या बाबतीमध्ये ते ह्या ओव्यांमध्ये सांगितलं आहे. आणि ते आहे 27वी ओवी. 27वी ओवी पहा. जे तो विषयांची मोठ झाडी माझी कामक्रोधांची साकडी चुकावूनी आला पाडी सद्वासनेचिया असं आहे ते. म्हणजे जे तो म्हणजे तो कसा इतका ज्ञानी झाला तर तो विषयांची म्हणजे विषय म्हणजे माहिती आहेत ह्याचे आपल्या इंद्रिय विषय म्हणजे सगळे आपले शब्द सूर जे काही सगळं आपल्याला शब्द वास गंध वगैरे हे जे सगळे आपले विषय
आपल्या इंद्रियांचे विषय की ज्याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो की हे मला हवं आहे, हा स्पर्श मला उकडत आहे फार, मला थंड AC पाहिजे, हे विषयांचे स्पर्श झाले, हे विषयांचे स्पर्श असतात. तर हे सगळं जे असतं की मला हा वास आवडतो, मला ही अशा प्रकारचा स्पर्श आवडतो, मला हे शब्द, मला माझी कोणी स्तुती केली मला आवडतं, शब्द आवडतात, बरोबर आहे. तर अशा सगळ्या ह्या विषयांमध्ये जो अडकलेला असतो त्याच्याबद्दल त्यांनी काय म्हटलंय, विषयांची मोठ याचा अर्थ दाट, विषयांची मोठ म्हणजे विषयांची दाट झाडी माझी, झाडी म्हणजे सगळं दाट झाडी म्हणतो ना आपण, दाट झाडी, तशा विषयांच्या दाट झाडीमध्ये, माझी म्हणजे मध्ये, विषयांच्या दाट झाडीमध्ये कामक्रोधांची साकडी, म्हणजे विषय आले, विषयांच्या दाट झाडीमध्ये आपण अडकलो की मग काय होतं, तर कामक्रोधांची साकडी म्हणजे संकट, काम क्रोध ह्यांची संकट येतात आपल्यावरती की आपल्याला हे हवं आहे म्हटलं की ते जर नाही मिळालं मग राग आला, मिळालं तरी त्याच्यामध्ये सुख नसतं, आणखी काहीतरी हवं असतं. म्हणजे हे सगळं जे आहे ही दाट झाडी आहे, म्हणून त्याला विषयांची दाट झाडी म्हटलं आहे. आणि त्या दाट झाडी माझी कामक्रोधांची साकडी, म्हणजे त्याच्यामध्ये जी कामक्रोध हे म्हणजे सगळे विकार जे आपले आहेत, काम क्रोध मद मत्सर लोभ, हे जे सगळे आपले विकार आहेत ते सगळे मग निर्माण होतात विषयांमध्ये आपण अडकलो की. आणि तो कसा असतो, ज्ञानी कसा असतो, तर ह्या कामक्रोधांची साकडी चुकावूनी आला, ते सगळं चुकवून आला, ते सगळं त्याच्यातून तो बाहेर पडला, चुकावूनी आला याचा अर्थ त्याच्यामध्ये तो अडकला नाही, त्यातून तो बाहेर पडला. आपण सामान्य माणसं त्याच्यात अडकतो, हा अडकला नाही, त्याच्यातून तो बाहेर पडला, या सगळ्या संकटातून चुकवून तो बाहेर पडला. आणि कुठे आला, चुकावूनी आला पाडी सद्वासनेची. या पाडी याचा अर्थ पहाड म्हणजे डोंगर, पहाड. सद्वासनेची या पाडी म्हणजे सद्वासना, चांगल्या वासना. माणसाला इच्छा असणारच नाही असं आपण म्हणू शकत नाही, माणूस म्हटल्यानंतर इच्छा असणार, पण निदान त्या सद्वासना असाव्यात, वर्तन केलं तर ते सद्वर्तन असावं. तर अशा प्रकारे हा जो आहे तो कामक्रोधांची साकडी चुकावूनी आला पाडी सद्वासनेची या. आलं लक्षात, म्हणजे सद्वासनेचा डोंगर आहे, पहाड आहे, असं सरळ तुम्ही नाही तिथे जाऊ शकत. म्हणजे ती दाट झाडी तर चुकवायचीच आहे, पण वर चढायचं आहे, म्हणून त्याला पाडी म्हटलं आहे. म्हणजे तोही अर्थ महत्त्वाचा आहे की असं सरळपणे नाही, पाडी तुम्हाला वर चढायचं आहे, म्हणजे त्या संकटातून तर तुम्हाला बाहेर पडायचंच आहे, पण सद्वासनेच्या डोंगरावर चढायचं आहे. आणि चढ हा नेहमी कठीण असतो, उतार हा फार सहज असतो आणि उतार भराभर घडू शकतो, पण चढ जो आहे त्याला खूप दम लागतो आणि खूप वेळ लागतो. पण हे सगळं तो चुकावूनी आला पाडी सद्वासनेची या. मग म्हणजे हे ज्ञानी माणसाचं सगळं वर्णन केलेलं आहे की मग म्हणजे असा तो आला त्या सद्वासनेची या पहाडावरती आला आणि मग साधू संघे सुभटा उजू सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीचा आव्हाटा डावलुनी. म्हणजे तो कसा पुढे आला, म्हणजे ह्या अवस्थेपर्यंत तो कसा आला, तर साधू संगे म्हणजे त्यांनी संघसुद्धा कोणाचा ठेवला, साधू. म्हणजे साधू याचा अर्थ नेहमी दाढी वाढवणारे, जटा वाढवणारे साधू असा घेऊ नका. साधू याचा अर्थ सज्जन माणसं, सद्वर्तन करणारी माणसं, त्यांना साधू म्हटलेलं आहे. आणि जे अत्यंत चांगल्या विचाराची, त्याच विचारांमध्ये रमणारी माणसं असतात, त्यांच्यामध्ये आपण जर रमलो तर
आता आपणही तशाच विचारांचे होतो. तर संगत ही नेहमी महत्त्वाची असते. तर म्हणून मग साधू संगे सुभटा, सुभटा म्हणजे तो याला म्हटले नाही नाही, सुभटा हे अर्जुनाला म्हटलेलं, की अर्जुनाला ते सांगतायत की अर्जुना तो कसा आला ह्याच्यावरती. तर साधू संगे सुभटा म्हणजे अर्जुना, त्यांनी साधू संग म्हणजे सत्संग म्हणा ना, सत्संग, त्यांनी सत्संग ठेवला कायम. आणि मग उजू सत्कर्माची या वाटा. उजू ह्याचा अर्थ प्रकाश, जे प्रकाशित असं, सत्कर्माची या वाटा म्हणजे जो मार्ग प्रकाशित आहे, प्रकाश आहे तिथे. आणि कसला प्रकाश आहे? सत्कर्माचा. सत्कर्माचा प्रकाश जिथे आहे अशा वाटेनी तो पुढे चालायला लागला. म्हणजे साधूचा संग, चांगल्यांचा सत्संग त्यांनी धरला, सत्कर्माची या वाटा तो चालायला लागला. आणि मग आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं? अप्रवृत्तीचा आवाटा दावलुनी. अप्रवृत्ती याचा अर्थ दुर्वर्तन, वाईट वर्तन, ते निषिद्ध कर्म ज्याला म्हणायचं, निषिद्ध कर्म. आवाटा याचा अर्थ आडवाट, आडवाट म्हणजे सरळ प्रकाशित मार्ग सोडून आडवाटेला गेला नाही तो. ती आडवाट त्यांनी सोडली आणि प्रकाशाची चांगली जिथे सत्कर्माचा प्रकाश आहे अशा प्रकारचा मार्ग त्यांनी धरला. अप्रवृत्तीचा आवाठा डावलुनी म्हणजे ते सोडून, डावलून म्हणजे ते तो मार्ग सोडून तो अशा ह्याला आला. आता मधल्या काही ओव्या त्याचंच थोडं आणखीन वर्णन आहे, त्या गाळते आणि 32वी ओवी घेते. ते वेळी म्हणजे 132वी ओवी आहे. ते वेळी म्हणजे आता त्याची स्थिती कशी झाली म्हणून मधल्या ओव्या त्याचं वर्णन आहे नुसतं, तेच अधिक ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. आता पुढची स्थिती कशी झाली त्याची, की तो जो ज्ञानी झाला तो कसा त्याची स्थिती झाली. तर ते वेळी म्हणजे आता तो अशा स्थितीला पोचला. ते वेळी याचा अर्थ त्याची स्थिती. त्यावेळी जयाकडे वास पाहे तेवता मीची तया एक आहे. हां, जयाकडे वास पाहे म्हणजे जिथे तो दृष्टी टाकतो, जिथे तो पाहतो, जिथे त्याची नजर जाते, जिथे त्याची नजर जाते नाही एवढ्या ओव्या पुन्हा एवढ्या 38पर्यंत आपण जाणार आहोत. मधल्या काही ओव्या घालणारच आहे. ते वेळी जयाकडे वास पाहे तेवता मीची तया एक आहे. जिथे तो दृष्टी टाकतो, वास ह्याचा अर्थ या ठिकाणी दृष्टी असा आहे. जिथे पाहतो त्या ठिकाणी त्याला मीच दिसतो. अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया म्हणजे अगदी काही न करता निवांत बसला तरी फक्त माझ्याच ध्यानामध्ये तो असतो. मनामध्ये विचार दुसरे कुठलेच नाही, फक्त माझंच ध्यान त्याच्या म्हणजे माझंच विचार त्याच्यामध्ये मनामध्ये असतात. हां, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती तुकारामांनी म्हटलं आहे. अरविंदांचा तर प्रत्यक्ष अनुभव आहे हा. तुम्हाला ऐकून माहिती असेल की अरविंद ज्या वेळेला ह्याच्यामध्ये तुरुंगामध्ये ब्रिटिश काळामध्ये ज्या वेळेला त्यांना ठेवलेलं होतं तर त्यावेळेला त्यांचा हा अनुभवच आहे की त्यांना सर्वत्र श्रीकृष्ण दिसत होता. सर्वत्र झाडं, पानं, फुलं, त्यांच्या खोलीमध्ये असणाऱ्या वस्तू, त्यांच्या अंगावर असणारं ब्लँकेट, त्यांना त्यांचे ते तुरुंगामधले अधिकारी, न्यायाधीश, जी कोणी माणसं, जी कोणी ज्या काही वस्तू त्यांना दिसत, सर्वत्र त्यांना श्रीकृष्ण दिसत होता. हा अनुभव त्यांनी स्वतः त्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लगेच सांगितलेला आहे. म्हणजे ह्या अवस्थेला माणूस पोचतो. म्हणून मी मुद्दाम त्यांचं उदाहरण दिलं या ठिकाणी की जिथे पाहू तिथे फक्त ईश्वर
एवढ्या थोड्याच ओव्या आहेत, तेवढ्या पूर्ण करू. अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. हे असो आणिक काही, म्हणजे आता काय आणखीन सांगू तुला. तया सर्वत्र मी वाचुनी नाही. सोपं आहे बघा, आता ह्याचा अर्थ म्हणजे गरज नाही. मी वाचुनी नाही जैसे, फार सुंदर छान आहे हा पुढचा भाग. जैसे सबाह्य जळ डोही बुडाली या घटा. डोहामध्ये बुडालेला घट, विहिरीमध्ये बुडालेला घट, पाण्यामध्ये बुडालेला जो घट असतो, त्या घटाच्या आतही पाणी बाहेरही पाणी, तसं त्याची परिस्थिती झाली आहे. जैसे सबाह्य, स म्हणजे आत आणि बाहेर, सबाह्य डोही बुडाली या घटा, तैसा तो मज भीतरी. भीतर म्हणजे आतमध्ये, मज भीतरी, तो मज भीतरी. भीतरी याचा अर्थ माझ्या आत, माझ्या आत तोच आहे. आणि मी तया आतू बाहेरी. किती सुंदर शब्द वापरले, मी तया आतू बाहेरी. हे सांगी जे बोलवरी तैसे नव्हे, हे सांगण्याची गोष्टच नाही म्हणतात. आणि पुढे अगदी त्यालाच लागून आहे म्हणून. आणि ही ओवी अत्यंत महत्त्वाची. कुठली? 36वी ओवी, 136वी ओवी. हे समस्त ही वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा वोतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. म्हणजे समस्त ही वासुदेव, हे जे सगळं आहे ते मुळी ईश्वरच आहे. ऐसा प्रतिती रसाचा वोतला भावो. काय सुंदर शब्द घातलेले. वोतला म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये ओतलाय, असं भरून राहिलाय, ओतप्रोत भरून राहिलाय, सोक झालाय, ओतप्रोत भरून राहिलाय, असा शब्द, असा अर्थ आहे त्या ठिकाणी. ओतला भावो, की त्याचा असाच सगळा, हाच सगळीकडे वासुदेवच आहे, ईश्वरच आहे, असा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरून राहिलेला आहे. म्हणून भक्ता माझी रावो, म्हणजे रावो म्हणजे राजा, भक्तांमधला राजा, भक्तांमधला श्रेष्ठ, भक्तांमधला श्रेष्ठ तोच आहे. आणि ज्ञानी या तोची, तोच ज्ञानी. आणि पुढे म्हटलंय, येर बहु जोडती किरीटी. 38वी ओवी. येर बहु जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी. आलं लक्षात ना? हां, किती सुंदर शब्द आहे की येर म्हणजे आणखी बाकीचे, ज्ञानी सोडून बाकीचे. येर म्हणजे इतर. बहु जोडती म्हणजे खूप आराधना करतात. आता ती आराधना करतात कशी, त्याचं पुढे वर्णन आहे ते पुढच्या तासाला. येर बहु जोडती किरीटी. किरीटी म्हणजे पुन्हा अर्जुना अरे असे खूप असतात की खूप आराधना करतात, परंतु जयांची भजने भोगासाठी. ते जे भजन ते करतात, जे काही माझी उपासना करतात, ते सगळं भोगासाठी असतं. आपल्याला हे काहीतरी हवं आहे म्हणून. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले, म्हणजे त्यांची दृष्टी मंद दृष्टी, याचा अर्थ की त्यांना दिसत नाही आहे पूर्ण. आणि कशामुळे? आशा तिमिरे, आशेचा तिमिर म्हणजे अंधकार. आशा तिमिर, ते बाहेर सगळ्या जगाकडे पाहताना वासुदेव कुठला दिसणार त्यांना फक्त आशाच दिसतात. आशेचा तिमिर भरलाय, अंधकार भरलेला आहे. आणि त्यामुळे त्यांची दृष्टी मला पाहूच शकत नाही, भगवंताला पाहूच शकत नाही. फार सुंदर शब्द ज्ञानदेवांनी वापरलेत. ह्या आशा तिमिरेचा हा जो शब्द आहे ना, ह्याचा थोडा उल्लेख पुन्हा पुढच्या ओव्यांमध्ये येणार आहे आणि तो आपण लक्षात घेऊ त्या ठिकाणी. आत्ता इथे थांबू. जास्त खोकला यायच्या